दक्षिण भारत जैन सभेचे 104वे नैमित्तिक अधिवेशन येत्या 2 ऑगस्ट रोजी कोल्हापुरात होणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी खासदार शाहू महाराज असणार आहेत. तब्बल 12 वर्षांनंतर हे अधिवेशन कोल्हापुरात होत आहे. या अधिवेशनाला महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यातून सुमारे 10,000 जैन बांधव उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात समाजाच्या विकासासाठी संकल्प, योजना आणि दिशा निश्चित करण्यात येणार आहेत. या अधिवेशनाला विविध क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित राहणार असल्याचे आमदार यड्रावकर यांनी सांगितले. दक्षिण भारत जैन सभेनं आज समाजातल्या सर्वच घटकाला, मग शेती असेल, व्यापार असेल, उद्योग असेल, नवीन तरुण पिढी शैक्षणिकदृष्ट्या असेल, ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये समाजातली पिढी असेल किंवा समाजातले लोक हे पुढे यावेत. समाजातल्या वंचित लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम हे अनेक वर्ष सातत्यानं करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा गेल्या वर्षामध्ये केलेल्या कामाचा आढावा या दृष्टीनं ह्या नैमित्तिक अधिवेशनाला अनन्यसाधारण अशा पद्धतीचं महत्त्व आहे. आणि विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सर्व जैन समाजातील श्रावक श्राविका या 104व्या अधिवेशनाला अतिशय मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील. समाजाच्या भावी वाटचालीचा निर्णय या 104व्या अधिवेशनाच्या निमित्तानं समाजातल्या चाललेली वाटचाल आणि समाजातल्या पुढच्या होणाऱ्या जडणघडणी त्यावर विचार करून समाजाला पुढे घेऊन कशा पद्धतीने जाता येईल अशा पद्धतीचं मंथन या अधिवेशनातून घडेल असा मला विश्वास आहे. यावेळी जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष डॉक्टर रावसाहेब पाटील, चेअरमन संजय शेटे, व्हाईस चेअरमन अभिनंदन पाटील, बाळासाहेब पाटील, अधिवेशनाचे अध्यक्ष अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. बीपीएनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त.